हालेलुया. जर तुम्ही सतत मला असेल तर आपण आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज सर्वत्र फादर डे हा साजरा केला जात आहे आणि प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या वडिलांनी जे काही केलं आहे करत आहे त्यात स्मरण करून त्यांच्याशी कृतज्ञता शब्द धन्यवाद देण्याकरिता प्रत्येकाने संधी मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज आपण देखील देवाच्या मंदिरामध्ये या विशेष दिवशी त्याच्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. कारण एक गोष्ट आम्हा प्रत्येकाला माहीत आहे की प्रत्येक वडिलांचं प्रत्येक भूतलावरील जे वडील आहेत किंवा पिता आहेत त्यांना एक आयुष्य, एक काळ, एक वर्ष मर्यादा आहे, कालावधी देण्यात आलेला आहे. ते सर्व परंतु आम्हाला असा एक पिता लाभला आहे जो सार्वकालिक आहे. हालेलुया. भूतलावरील पित्यांचं जबाबदारी, अस्तित्व, महत्व तो पण जिवंत आहे तोपर्यंत. परंतु आम्ही जगात येण्याच्या अगोदर आमची ओळख ठेवणारा, आमची माहिती ठेवणारा, आम्हाला लक्षात ठेवणारा एक आमचा परमेश्वर आहे ज्याला आम्ही स्वर्गीय बाबा म्हणून हात मारण्याचा मला अधिकार मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज विविध पद्धतीने प्रत्येकजण फादर डे साजरा करत आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतः व्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. काही इमोशनली काही गोष्टी केल्या जात आहे, आठवल्या जातात. परंतु एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये परमेश्वरानं एक व्यक्तिमत्व किंवा एक व्यक्ती आमच्या जीवनामध्ये दिलेली असते ती आमच्यासाठी एक आशीर्वाद असतो. आणि तो आशीर्वाद आम्ही दैनंदिन जीवनामध्ये कसा हाताळतो याच्यावर सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत. दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टी हाताळू नाही शकलो व्यवस्थित आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टीचं स्मरण केलं ते फक्त एक तुमच्या आणि तुमच्या संपर्कात येण्यापुरतं त्या गोष्टी मर्यादित आहेत. परंतु आम्हाला माहीत असतं की अस्तित्वात असताना आम्ही काय केले, कसं केले, कसा आदर केलाय, कसा सन्मान केलाय. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला एक अस्तित्व, एक गोष्ट आम्हाला मिळाली आहे ती म्हणजे आमचा स्वर्गीय बाप जो सदा सर्व काळ आमच्या बरोबर राहतो. आणि त्याच्याशी मला आणि तुम्हाला प्रामाणिक आणि विश्वास राहणं त्याचं गरजेची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून यावेळेस आपण काही गोष्टी देवाच्या वचनामध्ये जाण्याच्या अगोदर विचारू इच्छितो. किती लोक आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर आज सकाळी बसून त्याच्याशी बोलून आलेले आहेत? किती लोक? हाऊ मेनी पीपल स्पेंड टाइम? किती लोकांनी वेळ घालवला आपल्या स्वर्गीय बाबावर? Can I see your hands? Wow. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 अजून पिता समजलेला नाही. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रियांनो, येशूने म्हटलं ज्याला पिता लाभलाय त्याला जीवन लाभलाय. Praise the Lord. पिताला जर ओळखलं आम्ही सगळं काय ओळखतो. आणि if you fail to recognize or understand our loving Father, Heavenly Father, everything is failed. जर या भूतलावर असताना
ज्या सार्वकालिक जिवंत परमेश्वराला पित्याला जर आम्ही ऐकण्यामध्ये समजण्यात जर आम्ही अपयशी ठरलो, या भूतलावर आमचा येशू व्यर्थ आहे किंवा अपयशी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मच थिंग ही हॅज डन फॉर आवर लाईफ अँड डुईंग. खूप गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये केल्या आहेत, आजही करत आहे. बट व्हॉट काइंड ऑफ चिल्ड्रन्स वी आर should we know through our gratitude, through our response to his love. आम्ही कशा प्रकारची त्याची लेकरे आहोत हे आमच्या जीवनातली कृतज्ञता, आमची त्याच्याविषयी असलेला संबंध, आमचे त्याच्याबरोबर असलेला नाते यावरून सिद्ध होतं की जेवढा तो प्रेमळ आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, पण तो आम्ही कुठल्या प्रकारचे लेकरे आहोत, आम्ही कशा प्रकारचे लेकरे आहोत. दया करत आहे, दया प्राप्तच करत राहायची. तो प्रेम दाखवत आहे, प्रेम लुटतच राहायचं. तो देत आहे, घेतच राहायचं. परंतु त्याचा परिणाम किंवा त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला देण्यासाठी कधीच काही गोष्टी नसतात. हालेलुया. आज आपण देवाच्या वचनामधून गेल्या आठवड्यामध्ये मी काही गोष्टी शिकवल्या. परत एकदा त्याला धरून पुढे आम्ही जाणार आहोत की 3 प्रकारचं व्यक्ती किंवा 3 प्रकारचे लोक असतात. 3 प्रकारचं, एक नैसर्गिक जीवन, एक दैहिक जीवन आणि एक आत्मिक जीवन. जो आत्मिक जीवन ज्याला समजलंय त्याला परमेश्वर समजलाय. नैसर्गिक जीवन आईच्या उदरामध्ये आलो, जगात जगले आणि देवाला न ओळखता, देवाला न समजता आपलं जीवन संपवलं, ते नैसर्गिक जीवन. दैहिक जीवन, चर्चला आला, बाप्तिस्मा घेतला, चर्चला येतोय, जातोय, सगळं माहिती आहे, पण तू जगताना मात्र स्वतःच्या दैहिक गोष्टीमध्येच व्यस्त आहे. आत्म्याच्या गोष्टीचा त्याला काही संबंध नाही किंवा आत्म्याच्या गोष्टीशी त्याला काही घेणं नाही किंवा आत्म्याच्या गोष्टी एका मर्यादेमध्ये ठेवलेल्या आहेत, त्याला दैहिक म्हटलेलं आहे. आणि तिसरा व्यक्ती तो आहे ज्याचा नव्याने जन्म झाला आहे आणि ज्याने पूर्णपणे आत्म्याला आपली जीवन सोपवून दिली आहे, ज्याचं जीवन आत्म्याच्या अधीनतेमध्ये आहे, ज्याचं जीवन आत्म्याच्या प्रेरणेने चालते, त्याला आत्मिक जीवन म्हटलं आहे. आणि परमेश्वर येशू लवकर ना नैसर्गिक मनुष्य करता येतोय ना दैहिक मनुष्य करता येतोय. येशू या आत्मिक व्यक्तीकरिता येत आहे जो त्या पित्याची इच्छा पूर्ण करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने जाताना म्हटला की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, पण मी तुम्हाला एक कैवारी, एक मदतगार, एक सहाय्यक मी तुमच्यासाठी पाठवून देईन आणि तो तुम्हाला पित्याविषयी सर्व गोष्टी, माझ्याविषयी सर्व गोष्टी शिकवीन, तो तुम्हाला सत्यामध्ये चालवीन. हालेलुया. प्रियांनो, येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर जेव्हा तो स्वर्गात गेला आणि स्वर्गात गेल्यानंतर त्याने सगळ्यात पहिली प्रार्थना जर काय केली असेल, आणि ती प्रार्थना होती की पित्या आपला आत्मा त्यांच्याकडे पाठवून. तर तो म्हणाला मी पित्याला विनंती करेन आणि पिता त्याचा आत्मा तुम्हाकडे पाठवून देईल. हालेलुया. टुडे, आज आमच्याकडे ज्या दिवशी आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्या दिवशी देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो ही येशूने केलेली विनंती आहे, त्या येशूने केलेल्या त्या प्रार्थनेचं उत्तर आहे. आणि पवित्र आत्मा आम्हाला पवित्र शास्त्रामधून पाहायला मिळतं एक अभिवचनाची पूर्तता आहे, जी प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगितलंय. पित्याच्या अभिवचनाची पूर्तता होईपर्यंत तुम्ही यरूशलेमेमध्ये वाट पहा. आणि पवित्र आत्मा प्राप्त होणं हे एक अभिवचन आहे, जे अभिवचन प्रत्येकाला देण्यात आलं जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि म्हणून या अभिवचनाची पूर्तता आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. एका नवीन युगाचा आरंभ, एक नवीन पर्वाचा आरंभ त्या पहिल्या वाडीवरच्या खोलीमध्ये झाला. मंडळीचा जन्म त्या सुरुवात त्या जागेमधून झाली आणि म्हणून पवित्र आत्मा प्रत्येकाला देण्यात आलेला आहे असं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलं आहे. आमेन. हालेलुया. पवित्र आत्मा हा एक व्यक्तिमत्व आहे. पवित्र आत्मा एक मूर्ती नाही, पवित्र आत्मा एक वारा नाही, पवित्र आत्मा एक गती नाही, पवित्र आत्मा एक फिलिंग्स नाही, परंतु पवित्र आत्मा त्रैक्य देवापैकी एक आहे. तो सर्वत्र आहे, तो सार्वभौम आहे,
तो सर्व ज्ञानी आहे, त्याला सगळ्या गोष्टी कळतात, तो सर्वत्र असतो. आणि स्तोत्रकर्ता 139 मध्ये म्हणतो की तू मला मागून पुढून घेरून टाकलेला, तुझ्या समक्षतेपासून मी कुठे लपू. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा याचसाठी देण्यात आला की तुम्ही पित्याला ओळखावं, तुम्ही पित्याबरोबर एक व्हावं, तुमच्या आणि पित्याचे घनिष्ठ संबंध तयार व्हावेत, म्हणून पवित्र आत्मा मला देण्यात आलेला. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं एक व्यक्तिमत्व आहे, तर त्या पवित्र आत्म्याला समजून घेणं, त्या पवित्र आत्म्याबरोबर ओळख होणं, त्या पवित्र आत्म्याबरोबर एकरूप होणं, हे आम्हा प्रत्येकाचं काम आहे. पवित्र आत्मा फक्त गाण्यामुळे कळत नाही. इट इज नॉट अ सॉन्ग. पवित्र आत्मा फक्त एक गाणं नाही, गीत नाही. इट इज मोर दॅन सॉन्ग. हालेलुया. होली स्पिरिट इज मोर दॅन सॉन्ग. गीतापेक्षा तो मोठा आहे. So many times when we sing about the Holy Spirit, जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याविषयी गातो, we become emotional. आम्ही भावनिक होऊन जातो. But let me tell you, Holy Spirit is not an emotional thing. ते भावनिक गोष्ट नाही. पवित्र आत्मा एक अस्तित्व आहे. पवित्र आत्मा एक व्यक्तिमत्व आहे. पवित्र आत्मा एक देव आहे, दैवत्व आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला पवित्र आत्मा समजणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पवित्र आत्म्याच्या गोष्टी समजणं आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही अनेक गोष्टी बायबल मधून पाहतो आणि आजही पाहणार आहोत की पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, तर आमचं जीवन कसं आहे. What we are doing with the Holy Spirit, which is given as a gift. एक देणगी म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देण्यात आलाय. त्या पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये त्याला किती स्थान आहे, त्याचं किती प्रभुत्व आहे, किती आम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये अधिकार दिलेला आहे, या गोष्टी आज आपण देवाच्या वचनामध्ये. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधून काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आमच्या आत्मिक जीवनाचा केंद्रबिंदू जर कोण असेल, इट्स होली स्पिरिट. Hallelujah. Without Holy Spirit you cannot do anything. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही येशूला पावळू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही पित्याला समजू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून आज आपण देवाच्या वचनामधून या गोष्टी समजण्यासाठी या सकाळी या जागेमध्ये आलेलो आहोत. आमेन. बोलो हालेलुया, हालेलुया. काही वचन आपण पाहणार. प्रेषणाची कृत्याचा 3रा अध्याय. सी वाय वी आर. प्रेषणाची कृत्याचा 3रा अध्याय. वाचा बरं. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उठून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असतो. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालला. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आज या सकाळी आपण हेच समजून घेण्यासाठी आलेलो आहोत. बऱ्याचशा विश्वासणाऱ्यांची, चर्चला जाणाऱ्यांची अवस्था
वर्षानुवर्ष चर्चला जातात आणि प्रत्येकाची परिस्थिती या लंगड्या व्यक्तीसारखी आहे. पाय आहेत, चालू शकत नाही आणि केवळ चालू शकत नाही म्हणून त्याची अवस्था जर काय आहे तर लोकांकडनं भीक मागून उदरनिर्वाह करणं, लोकांकडून काहीतरी मिळेल ही अपेक्षेनं जीवन जगणं. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट या जागेवर मला पाहायला मिळते, जो पवित्र आत्मा येशूच्या ठाई होता, ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे येशूने मोठी मोठी कामं केली, ज्या पवित्र आत्म्यानं येशूचं मार्गदर्शन केलं, तोच पवित्र आत्मा त्याने जाताना विश्वासणाऱ्याला मंडळीला देऊन गेला. परंतु हा पवित्र आत्मा ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की ज्या क्षणाला तुम्ही त्याला येशूला तारणारा म्हणून स्वीकारता, त्या क्षणाला तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, तो आमच्यामध्ये राहतो, तो आमच्यामध्ये वस्ती करतो. तो येतो आणि जातो नाही, तो आमच्यामध्ये राहतो, तो आमच्यामध्ये वस्ती करतो. हे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो. पण हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये, पण तरी देखील आमच्या जीवनामध्ये आजही लंगलपण आहे, आमचं जीवन आजही अपूर्ण आहे, आमचं जीवन आजही अनेक गोष्टीने उन्हा. बायबल सांगतो त्या लोकांकडे पवित्र आत्मा होता जे पहिल्या मंडळीचे लोक होते आणि असं लिहिलंय की त्यांच्यापैकी कोणालाही कुठल्याही गोष्टीचं ओझं नव्हतं. आज आम्ही पवित्र आत्मा प्राप्त केलेला आहे, परंतु आज आमच्याकडे कितीतरी गोष्टींची उन्हा आहे आणि आज आमची अवस्था त्या लंगड्यासारखी आहे, मदतीची अपेक्षा. आम्ही त्याच्याकडे बघून जीवन जगत आहोत. आम्ही जीवन आमची मदत, आमचा भरोसा काम, आमचा भरोसा आमची मेहनत, आमचा भरोसा आमचे श्रम, आमचा भरोसा आमचे लोक. आणि म्हणून जेवढं काम सगळं करून आजही आमच्या जीवनामध्ये भरपुरी नाही, आजही आमच्या जीवनामध्ये टंचाई आहे, आमच्या जीवनामध्ये कमतरता आहे, आमच्या जीवनामध्ये उन्ह आहे, जगत जातोय. हे नाही, एक आहे ते एक नाही, तत्पुरुष जीवन. परंतु बायबल आम्हाला सांगतं, येशू म्हणाला मी आलो आहे जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी, भरपुरीचं जीवन. जर तो पवित्र आत्मा तो येशूच्या ठाई होता, तो माझ्या ठाई आहे, तर विपुल जीवन माझ्याकडे असलं पाहिजे, भरपुरी माझ्या जीवनाकडे असलं पाहिजे. Why we are living in lack? आम्ही कमतरतेमध्ये जीवन जगत आहोत. Because we are not ready to walk by the Spirit of God. कारण आम्ही आत्म्याच्या द्वारे चालायला तयार नाही. आम्ही आत्म्याच्या द्वारे पुढे मार्ग ऐकायला तयार नाही. आमचा देह आम्हाला जे सांगतो ते आम्ही करत आहोत. आम्ही या देहाच्या गोष्टीमध्ये इतके गुंतलेले आहोत आणि म्हणून आमचं जीवन मंदिराला जातोय, चर्चला जातोय, परंतु लंगड्या भिकाऱ्यासारखी अवस्था आहे. कोणीतरी मदत करेल, कधीतरी परिस्थिती बदलेल. हालेलुया, हालेलुया. चर्च, पवित्र आत्मा, शास्त्र आम्हाला शिकवतं, आम्हाला सामर्थ्य पुरवून देतो. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आम्हाला गरज आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय कोणाची परिस्थिती बदलणार. किती मेहनत करा आणि कितीही काही करा. बायबल या जागेमध्ये कृष्णाच्या कृत्यामध्ये म्हटलंय, त्या लोकांकडे एवढं होतं, ते लोक देऊन टाकत होते, धनाधन आणून ज्याला जशी गरज वाचत तसे ते देऊन टाकत होते. का? कारण मनी वॉज नॉट देअर सोर्स ऑफ लिव्हिंग. त्यांच्या जगण्याचा उगम पैसा नव्हता, त्यांच्या जगण्याचा उगम पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मला शिकवून शिकायला मिळतं. मला कधी कधी या गोष्टी वाईट वाटतं, या गोष्टी मला माहित नाही हाऊ मच किती आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टी विचार का माझी परिस्थिती बदलत नाही, मी असं अजून किती वर्ष जगणार आहे, याचा आम्हाला काहीही त्या प्रकारची ईर्ष्या म्हणा किंवा आवेश नाही. किंवा आम्ही जे संती गरमदारी दिवस चालले गेले, आज आहे उद्या नाही, तो आम्ही काही धडा घ्यायला तयार नाही जीवनामध्ये.
त्या गोष्टीमध्ये आम्ही कुठे आव्हान स्वीकारत आहे, आम्ही सॅटिस्फाईड आहोत. परंतु मी तुम्हाला सांगतो, समाधानाचं जीवन हे पवित्र आत्म्याद्वारे शक्य आहे. हालेलुया, बोलो हालेलुया. आम्ही जेवढं आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही जगू शकतो, परंतु समाधान फक्त पवित्र आत्मा देऊ शकतो. हालेलुया. मला आता वेळाभावी मी प्रत्येकाला गोष्टी विचारणार नाही. तुम्हाला पवित्र आत्म्याविषयी काय माहित आहे असा जर प्रश्न मी इथे या जागी विचारेल आणि पवित्र आत्म्याविषयी तुम्हाला काय माहिती, याच्या पलीकडे पवित्र आत्म्याविषयीचा तुम्हाला काय अनुभव आहे, व्हॉट एक्सपिरियन्स यू हॅव अबाउट द होली स्पिरिट, असं जर मी विचारलं, मला माहित नाही किती लोक याचं परफेक्ट उत्तर किंवा किती लोक अनुभव सांगू शकतो. बिकॉज आम्ही सॅटिस्फाईड आहोत. सगळे उठणे, प्रार्थना करणे, बायबल वाचणे, कसं तरी आपलं प्रार्थना करत बायबल फक्त आपले परंपरा किंवा आपला एक धार्मिक काम करायला आम्ही दिसतो. आम्ही त्याच्यासाठी नाही बोलवलं, आम्ही पहिल्यापणे करत होतो, त्याच्यासाठी नाही बोलवलं. आम्हाला आत्म्याद्वारे चालण्यासाठी बोलवलं. आत्मा काय सांगतो ते करायसाठी बोलवलं. आत्म्याचं नेतृत्व स्वीकारून पुढे जीवन जगण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं, पवित्र आत्मा आम्हाला चालवणार आहे. He will help you to walk. He will help you to walk in abundance. तो तुम्हाला भरपुरीमध्ये चालण्यासाठी देण्यात आलेला आहे. तो तुम्हाला सामर्थ्यामध्ये चालण्यासाठी देण्यात आलेला आहे. तो तुमची परिस्थिती बदलण्यासाठी देण्यात आलेला आहे. तो तुम्हाला विजयी जीवन जगण्यासाठी देण्यात आलेला आहे. तो तुम्हाला सामर्थ्याने भरलेलं जीवन जगायला देण्यात आलेला आहे. तो तुम्हाला रोजच्या दिवसामध्ये विजयातून विजयात, गौरवातून गौरवात, सामर्थ्यातून सामर्थ्यात चालण्यासाठी देण्यात आलेला आहे. But still we don't have any experience. आणि तरी देखील आम्ही येतोय जातोय, but we don't have any experience. Holy Spirit is here. पवित्र आत्मा आहे. याच्याविषयी कुठलं दुमत नाही की पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. परंतु पवित्र आत्मा फोर्सफुली कोणाच्या जीवनात काम करणार. What is the use? He's there, but you are not allowing him to do. काय उपयोग त्याचा की तो तुमच्या आतमध्ये आहे, परंतु तुम्ही त्याला परवानगी द्यायला तयार नाही. ती गोष्ट करण्यासाठी जी पिता तुमच्या जीवनात आणि तुमच्या जीवनाद्वारे करू इच्छितो. मला काय वाटतं, आम्ही पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे म्हणजे आम्ही सगळं संपलं. आम्हाला वाटतं पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे आणि खूप कॉन्फिडन्स मध्ये आम्ही आहोत. काही नाही, चालतंय, पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा तुम्हाला का देण्यात आली समजून घ्या. पवित्र आत्मा तुम्हाला पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिली. आज आम्ही पित्याची इच्छा पूर्ण करत नाही कारण आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकत नाही, कारण आम्ही पवित्र आत्म्याच्या नेतृत्वात चालत नाही, आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालायला तयार नाही. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा का देण्यात आलाय? पवित्र आत्मा पवित्रीकरणाचं जीवन, पवित्रतेचं जीवन जगायसाठी देण्यात आलंय. स्थिर धनात जर आम्ही खोटं बोलतोय, धनात जर आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही बोलतोय, का? कारण मी पवित्र आत्म्याचं ऐकायला तयार नाही. आमच्या देहाचं आम्ही ऐकून चाललेलो. हालेलुया. देयर इज अ फुलनेस, पूर्ण भरपुरी ही तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालले. कोणी ज्याला जे वाटतं ते करतो. प्रभूमध्ये, चर्चमध्ये, चर्चला यायचंय तो ठरवतो, नाही यायचं तो ठरवतो. प्रार्थना करायची तो ठरवतो, प्रार्थना नाही करायची आम्हीच ठरवतो. बायबल वाचायचं का नाही आम्ही ठरवतो, बायबल वाचायचं का हे आम्ही ठरवतो. कुठं आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं जर पवित्र आत्म्याचं नेतृत्व आहे तर काही नाही करणार. पहिले पवित्र आत्मा जे सांगतो तेच पहिले करणार. नुकसान झालं तरी चालेल, परंतु तेच करणार जे परमेश्वर करणार. ते पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, ते पवित्र आत्म्याचं नेतृत्व. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं, रोमदास पत्र याचा 8वा अध्याय 14 वचन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहे. काय दिलं? कारण
जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहे. कोण चालवायला पाहिजे? देवाचा आत्मा. हॅलो हॅलो, कोणाचा आत्मा? दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर देवाचा आत्मा चालवतोय, नाही तर दुसरा कोणता चालवतो तुम्ही समजून घ्या. हालेलुया. देवाचा आत्मा जर चालवतो तर देवाच्या गोष्टी तुमचा पहिल्या प्राधान्य असणार. देवाचा आत्मा जर चालवतो, देवाचा आज्ञापालन हे तुमचं पहिलं प्राधान्य. देवाचा आत्मा जर चालवतो तर देवाची इच्छा हे तुमचं प्राधान्य. तुम्ही परमेश्वरामध्ये येण्याच्या अगोदर लोक तुमचे होते, तुम्ही परमेश्वरामध्ये आल्यानंतर हे लोक तुमचे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला नाती होती इतकी प्रिय आहे की ते चर्च गेलं, त्या चर्चचं काही रस्त्यामध्ये आज्ञापालन रस्ते सगळे द्यायचं सोडून. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना तितके देवाचे आहेत की आपण देवाचे पुत्र आहोत, तर आपण देवाच्या आत्म्याने चालवलं पाहिजे. एक नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गेल्या आठवड्यामध्ये मी एक गोष्ट सांगितली. एका मनुष्याच्या आतमध्ये जो अशुद्ध आत्मा असतो, तो अशुद्ध आत्मा जेव्हा त्या मनुष्याच्या घरातून किंवा जीवनातून बाहेर पडतो तेव्हा ते घर काय होतं? ती गोष्ट गेली आपल्याला. पहिलं रिकाम, अजून काय काय सांगितलं? शुद्ध, अजून सुशोभित केलं जातं. हॅलो. बरेचसे ख्रिश्चन आणि बरेचसे विश्वासणार आहे. सुशोभित आहे, खूप सुंदर आहे, खूप सुव्यवस्थित आहे, परंतु आतमध्ये रिकाम होता. बोला हालेलुया. एक गोष्ट मी सांगू इच्छितो आज सकाळी, आज करू नाही का, तुम्ही जिथं अशुद्धता आहे किंवा जिथं घाण आहे तिथं पवित्र आत्मा थांबू शकत नाही. बोला हालेलुया. बोला हालेलुया. मग ते आमचं घर पण असेल ना, घर ती पण स्वच्छ असली पाहिजे. काही घर स्वच्छ आहेत, जीवन स्वच्छ नाही. जीवन स्वच्छ आहेत तर घरामध्ये पवित्र आत्म्याचं काही मार्ग नेतृत्व नाही. हालेलुया. वी वॉन्ट होली स्पिरिट इन एव्हरी एरिया ऑफ आवर लाईफ. पवित्र आत्मा आमच्या प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रामध्ये मला गरजेचं आहे. हालेलुया. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे. बोला हालेलुया. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो. काय सांगितलं? जितक्यांना देवाचा आत्मा आहे तितक्यांना. आता किती लोकांना देवाच्या आत्म्याने सगळे चालवलं बघा. आलो आपण चर्चला आलो, ठीक आहे. एक पुढे आला, एक मागा आला. देवाचा आत्मा चालवतो बरं का आपल्याला. पवित्र आत्मा आपल्याच आहे. एक कधी 9 ते 10 आला, 9:30. काय पवित्र आत्मा? पवित्र काही नसतंय, एवढं काही कोण नसतंय. सगळं आम्ही टायमात करतो, फक्त हेच नाही. तर तुम्हाला माहिती आहे हे तुमचं जीवन आहे. जिथं तुम्ही दुर्लक्ष करताना त्यातच तुमचं जीवन. ज्याला तुम्ही दुय्यम स्थानावर ठेवलं ते तुमच्या जीवनाची सुरुवात आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. होली स्पिरिट इज द स्पिरिट ऑफ डिसिप्लिन. पवित्र आत्मा शिस्तीचा आत्मा आहे. म्हणून मी म्हटलं ना, पवित्र आत्मा जर तुम्हाला कळला तर तुम्ही व्यवस्थित गोष्टी करणार. जर पवित्र आत्मा कळाला तर तो शिस्तीचा आत्मा आहे. तर सगळ्यात पहिले आमच्या जीवनामध्ये शिस्त येणार. बोला हालेलुया. बोलो हालेलुया. आमचे मोबाईल इथं आले ना, इकडे लक्ष द्या. एखाद्या कॉन्फरन्सला गेलो ना आपण, एखाद्या कॉन्फरन्सला, कुठल्या तरी विशेष कॉन्फरन्सला, तर तिथं पहिलं सांगितलं जातं मोबाईल स्विच ऑफ करा, मोबाईल स्विच ऑफ करा, नाहीतर सायलेंट करा, नाहीतर बंद करा. इथं काय होतं? इथं सगळं चालतं. इथं आपण मोबाईल घेऊन दरवाजे त्यासाठी उभं आहे. पवित्र आत्मा जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो. लक्ष देऊ नका मी काय सांगत आहे. जर देवाचा आत्मा चालवतो ना तर त्या देवाच्या आत्म्याच्या गोष्टी ऐकलं पाहिजे.
ऑलवेज डू. पवित्र आत्मा यासाठी तुम्हाला सांगितलं ना, पवित्र आत्मा का देण्यात आलाय? की त्याला संतोष देणारं जीवन हे पवित्र आत्म्याच्या द्वारे शक्य आहे. बोला हालेलुया, बोला हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना देवाची पुत्र. बोला हालेलुया, बोला हालेलुया. एव्हरीबडी से हालेलुया. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार, एक लक्ष द्या. मी तुम्हाला म्हणणार, मला मी देवाचा पुत्र आहे, देवाचा पुत्र आहे. जोरात म्हणा, जोरात म्हणणार, सगळं म्हणणार तुम्ही. आणि होणार का लगेच असं? तुम्ही म्हणाला की होणार. तुम्ही म्हटलं मी देवाचा पुत्र आहे, होणार. तुम्ही म्हटलं नाही, नाही होणार. अरे नुसतं कबुली नाही, तुमची कबुली आणि तुमचं अधीनता, या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा गोष्टी घडायला सुरुवात होते. नुसतं म्हटलं मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे, आणि मला जे पाहिजे तेच मी करतो. आत्म्याचं मी ऐकत नाही, आत्म्याच्या प्राधान्य गोष्टी देत नाही, आत्म्याच्या भरपूर जीवन मी जगत नाही, आणि मी म्हणलं मी देवाचा पुत्र आहे. कसं देवाचा पुत्र जर मी आहे, माझ्यातलं ते देवाच्या गोष्टी प्रदर्शित झाल्या पाहिजेत. आणि मग ते माझी कबुलीची पण गरज नाही, माझ्या प्रत्येक लाईफस्टाईल वर कळतं मी कोणाचा. आणि माझी ती लाईफस्टाईल कशी चेंज होते? जेव्हा मी पवित्र आत्म्याच्या अधीन राहून पवित्र आत्म्याला जे पाहिजे तेव्हा माझं आपोआप माझं जीवन बोलायला लागतं मी कोण आहे. हालेलुया. ओनली कन्फेशन डझंट चेंज एनीवन. फक्त कबुली कोणाचं जीवन बदलू शकत नाही. हालेलुया. आमचं बोलणं आणि आमची कृती ही एकत्र जाणं गरजेची गोष्ट आहे. आमेन. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. आज आपण आणखी एक वचन वाचतो, योहान शुभवर्तमानाचा 16वा अध्याय 7वं वचन. लवकर वाचा. मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार. तो काय म्हणतो? मी जावे हे तुमच्या हिताचं आहे, कारण मी न गेलो, जर मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणार. म्हणजे पवित्र आत्मा तुमच्याकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन. मी गेलो, येशू म्हणाला मी गेलो तर त्याला म्हणजे परमेश्वराच्या आत्म्याला मी तुमच्याकडे पाठवेन. आज येशू स्वर्गात आहे, पवित्र आत्मा भूतलावर आहे. बोला हालेलुया. आज तो पवित्र आत्मा फिरत नाही, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. बोला हालेलुया. आता मी तुम्हाला काय सांगतोय, येशू या भूतलावर असताना काय करत होता? वाचा पहिले प्रेषितांची कृत्याचा 10वा अध्याय 38 वचन. आता ज्या आत्म्याद्वारे येशू या जगामध्ये असताना जो आत्मा येशूच्या ठाई होता तो येशू काय करत होता? वाचा लवकर. प्रेषित 10:38. मासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरी करीत केला, कारण देव त्याच्याबरोबर होता. काय करत होता येशूकडे? जेव्हा देवाचा आत्मा होता त्यावेळेस तो सत्कर्मे करीत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना सर्वांना बरे करीत होता, कारण देव त्याच्याबरोबर. प्रेज द लॉर्ड. काय करत होता? सत्कर्मे करीत लोकांना. आज आपलं काय? आता तो पवित्र आत्मा कुठे आहे? आता येशू आहे का? इथं आहे का येशू? आता कोण काम करत आहे? पवित्र आत्मा. कोणामध्ये येतो आता पवित्र आत्मा? आता पवित्र आत्मा, तोच पवित्र आत्मा जो येशूच्या मध्ये होता तो तर कुठे? आमच्यामध्ये. काय करतो येशू त्या आत्म्याला घेऊन? आम्ही काय करतोय? आठवड्यात एकदा येतोय प्रामाणिकपणे. आम्ही काय करतोय?
पवित्र आत्मा आम्ही काय करतोय? प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं ना सुरुवातीला आम्ही काय करत आहे. इव्हन आम्हाला पवित्र आत्मा आम्हाला वेळेच, आमच्याकडे पवित्र आत्मा आहे. इव्हन आम्हाला चर्च मध्ये मंडळीमध्ये कसं यायचं कळत नाही. सत्कर्म तर बाहेरले स्वतःमध्ये बदल नाही, लोकांना कधी बदलणार. पवित्र आत्मा येशू मध्ये होता, त्या सामर्थ्याने त्याने सुस्वार्थ सांगितली, लोकांना बरं केलं, दुष्ट आत्म्यांमध्ये असलेल्या बंधनात असलेल्या लोकांना सोडवलं. आता तो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या ठाई देण्यात आलाय. मग तो पवित्र आत्मा आमच्या ठाई ठेवून आम्ही काय करतो? काय करत आहोत त्या पवित्र आत्म्याने घेऊन? आर वी डुईंग समथिंग फॉर गॉड? त्या पवित्र आत्म्याला घेऊन तो पित्याची इच्छा पूर्ण करत होता. या तोच पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. आज आम्ही पित्याची इच्छा पूर्ण करत आहोत काय? डू वी डू व्हॉट गॉड वॉन्ट फ्रॉम आवर लाईफ? काय आम्ही ती गोष्ट करत आहोत का की जी परमेश्वर माझ्याकडनं पाहिजे? कधी विचार केला का मी जगतोय परंतु याच्यामध्ये देवाची इच्छा किती पूर्ण होते? चाललंय आम्ही विचार करतो पण ऍक्शन मध्ये यायला तयार नाही. आम्हाला बदलायचं नाही, आम्हाला सॅक्रिफाईस नकोय, आम्हाला फक्त आहे तसंच विचार करण्यामध्ये घालवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन गोष्टी लक्षात ठेवा. पस्तावा आणि पश्चातापामध्ये दोन गोष्टी फरक आहे. पस्तावा होत असेल पवित्र आत्मा आहे पण मी काय करत नाही, हा पस्तावा आहे. पश्चाताप हा आहे मी काहीतरी करायसाठी किंमत वगैरे तो पश्चाताप. जर रविवारी ऐकल्यानंतर पस्तावा येतात, अरे यार मी काय करत नाही, मी करायला पाहिजे. हा पस्तावा कोणाचं तारण करणार नाही. हा पस्तावा मी तुम्हाला सांगतो काय करतो, हा पस्तावा डिप्रेशन मध्ये नेतो आणि यहूदासारखा आत्महत्या करायला पाहिजे. हा पस्तावा आहे. परंतु जेव्हा जेव्हा दुःख होतं आत्म्यामध्ये, जेव्हा वाईट वाटतं आपल्याला आपण काय वागत आहोत, जेव्हा आत्म्याच्या द्वारे जाणीव व्हायला लागते, जेव्हा आत्म्याच्या द्वारे त्या चुका दिसायला लागतात, जेव्हा आत्म्याच्या द्वारे त्या चुका सतत माझ्या पिछा करतात, तेव्हा ती गोष्ट मला पश्चाताप करण्यासाठी भाग पाडते. आणि मग मी यशासारखं म्हणतो, मी पापी लोकांमध्ये राहणारा पापी मोठाचा मनुष्य. एक गोष्ट त्याच्या जीवनातील असमर्थता दूर करते आणि त्याला समर्थ करते. एक संदेश पस्ताव्याने मुलांच्या जीवनामध्ये काही होणार. कितीतरी दिवस आम्ही प्रभूमध्ये आहोत, कितीतरी वर्ष झाले प्रभूमध्ये आहोत. तोच पवित्र आत्मा म्हणजे आमच्यामध्ये मला समर्थ नाही हवं, त्याला कधी समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. हालेलुया हालेलुया. मी सुरुवातीला सांगितलं तो पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य पुरवतो. परिस्थिती बदलत नाही. बाकी बघा तिथं लिहिले सत्कर्मामध्ये फिरला. आता आमचं धड असेल तर दुसऱ्याचं धड करणार. आता मग आपण कापड तर नाही बसावं, माझं धड नाही, मी काय जाऊ दुसरं काय? अरे का धड नाही? ऑलरेडी पवित्र आत्मा दिलाय, पडला त्याच्या हातात, सोपवलं त्याच्या हातामध्ये, करू दे ना त्याला का. मरायला लागेल ना दुनिया झाली, मर ना, मोज ना किंमत. हालेलुया हालेलुया. बायबल आम्हाला शिकवतं की तो पवित्र आत्मा, वाचूयात वचन कृष्णाजी कृत्याचा पहिला अध्याय आणि 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा काय करतो? सामर्थ्य. पवित्र आत्मा काय करतो? कशासाठी सामर्थ्य? जे तुम्ही करू शकत नाही ते तुम्ही त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे करू. हालेलुया हालेलुया. काय होऊ शकत नाही हे तुम्हाला सांगतो. मी तुला आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी, प्रेषितांच्या कृत्यामध्ये कोणालाही कुठल्याही गोष्टीचं मुलं नव्हतं, कारण ते आत्म्यानं भरलेलं जीवन जगत होते. आणि जेव्हा तुम्ही आत्म्यानं भरलेलं जीवन जगता, सामर्थ्यानं भरलेलं जीवन जगता, त्यावेळेस काय होतं? पवित्र आत्मा मला सामर्थ्य पुरवतो. मला सामर्थ्य पुरवतो.
बोला सामर्थ्य पुरवतो. मी आता तुम्हाला पुढे लवकर सांगत आहे. यहोशुआच्या पुस्तकामध्ये मला नंतर वाचा, पहिल्या अध्यायामध्ये वाचा. असं लिहिलंय, मोशे मरण पावला. यहोशुआ उठ, माझा सेवक मोशे मरण पावला. आणि काय सांगितलं त्याला, उठ, तू तुझ्या सहित या माझ्या लोकांना घेऊन तू यार्देन पलीकडे जा. घरी गेल्यावर वाचा, यार्देन पलीकडे जा. आणि त्याला सांगण्यात आलं, काय सांगण्यात आलं, मोशे तुझ्या हयातीत किंवा तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. काय म्हटलं गेलं, तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचा टिकाव लागणार नाही. कारण जसा मी मोशेच्या संगती होतो तसाच मी तुझ्या बरोबर असेल. मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही. मात्र नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात लिहिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक पाळ, त्यावर रात्रंदिवस मनन कर, यासाठी की तुझा मार्ग सुखाचा आणि तुला यश प्राप्ती होईल. चर्च, यश प्राप्ती, सुखाचा मार्ग जर देवानं ऑलरेडी दिलाय, जर या जागेमध्ये तो म्हणतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या पुढे कोणी टिकवणार नाही. आज देवाचा सेवक म्हणून तुम्हाला इथं आव्हानाने सांगेल, पवित्र आत्म्याला भरलेले जीवन जगलात ना, कोणती गरीब आणि दरिद्रता तुमच्या दरवाजात येणार नाही. कधीच कोणापुढे हात बसण्याची वेळ येणार नाही. मी परत सांगेन, अनुवाद 28 मध्ये आशीर्वाद हे बोलणार नाही, ते तुमच्या जीवनाचा पिछा करतील. तुम्ही घेणारे नाही, देणारे व्हाल. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर अवलंबून. हालेलुया, हालेलुया. इतकं सहज पराजयाचं जीवन जगू नका. आता एक गाणं गायलं गेलं, विजेता एक नाव देण्यात आलंय म्हटलं. आम्ही देखील सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी, आम्ही प्रभूला स्वीकारल्यानंतर आमच्यामध्ये देवाचा आत्मा येतो, आमचं नाव बदलतं. आम्ही देवाची मुलं म्हणून आता साहेब वाचलं 8:14 मध्ये आम्ही देवाची मुले बनतो. पण देवाची मुलं जर बनलं ना, नाव बदललं तर नावाबरोबर दोन गोष्टी येतात. नावाबरोबर दोन गोष्टी येतात. एक असतो अधिकार आणि दुसरा असतो सामर्थ्य. जर आमचं जीवन बदललेलं नाव आम्हाला मिळालंय तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला सामर्थ्य दिले त्या बदललेल्या जीवनामध्ये जगण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तुम्ही याकोबाला बघितलं, तुम्ही शौलाला बघितलं, तो पौल झाला, परंतु दोघांच्या जीवनाची वाचा त्यानंतर त्याची नावं बदलली तर त्या सामर्थ्यामध्ये चालली, त्या नावाबरोबर त्यांना ते सामर्थ्य मिळालं. त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो पौल पुढे चालला आणि त्यांनी देवासाठी मोठी मोठी करून केली. आमचं जीवन बदललं. आम्ही देवाची मुलं आहोत, नो डाऊट. पवित्र आत्मा आमच्यामध्ये, नो डाऊट. बट डू वी वॉक इन दॅट पॉवर? डू वी वॉक इन दॅट पॉवर? काय आम्ही त्या सामर्थ्यात, त्या अधिकारामध्ये चालतो? हालेलुया, बोलो हालेलुया, हालेलुया. We have to have a so large mind. आमच्याकडे एवढं मोठं आमचे विचार पाहिजे, आमच्या डोक्यामध्ये असलेले विचार पाहिजे. आय विल बिकम समथिंग. मी असं काहीतरी बनेन. मी जिथं लोकांसाठी मी आशीर्वादाचं कारण बनेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी आज या सकाळी हे सांगेन, पवित्र आत्म्याच्या अधीन राहून पवित्र आत्म्याला भरलेलं जीवन जगा. परिस्थिती बदलेल, परिस्थिती बदलेल. बोलो हालेलुया, हालेलुया. त्या विधवेच्या घरातलं तेल संपलं. लक्षात ठेवा, विधवेच्या घरातलं तेल थोडंसंच राहिलं होतं. मुलांना सावकार घेऊन गेले होते, थोडस तेल होतं, थोडस. अलिशा तिथं आला. अलिशानं त्या बाईला सांगितलं तुझ्याकडे काय? ती म्हणते थोडस तेल आहे. तो म्हटलं ते भांडी गोळा कर, शेजाऱ्या बाजाराकडे भांडी गोळा कर आणि दरवाजा लाव. आणि तुझ्या भांड्यात, मला तुझ्या भांड्यात, मला कोणाच्या भांड्यात होतं तेल? हॅलो, कोणाच्या भांड्यात येते तेल? सगळे बोलत ते तेल कोणाच्या भांड्यात आहे? अलिशाच्या होतं का त्या विधवेच्या होतं? ऐकायचं, कोणाच्या? का कुणाच्या? विधवेच्या.
भांडी कोणी गोळा केली? कुठून गोळा केली? असे काय साक्ष याच्या अगोदर? याच्या अगोदर साक्ष काय? याच्या अगोदरची साक्ष काय? सावकारांनी एवढं देण्यात एवढी दरिद्रता, एवढी दरिद्रता. आता भांडी मागाय गेली, आता काय आमची भांडी विकता का? ही साक्ष भीती असेल, असुरक्षित झाली बाईविषयी लोक. पण अलिशा मला भांडी गोळा कर, भांडी गोळा केली, दरवाजा बंद कर आणि काय सांगितलं? तुझ्या भांड्यातलं थोडस तेल काय कर, तुझ्या भांड्यात असलेलं थोडं तेल सगळ्या भांड्यामध्ये ओतायला. भांडी भरत गेली, भांडी भरत गेली. तेल संपलं का भांडी संपली? तेल संपलं का भांडी संपली? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सगळं परिस्थिती संपून जाईल, तुम्ही नाही संपणार. खर्च संपतील, दरवाजे देणारे संपतील, पण तुमच्यातलं तेल संपणार नाही. कारण पवित्र आत्मा एक शक्ती नाही, देवाचं एक व्यक्तिमत्व आहे. व्हॉट वी आर लर्निंग, काय आम्ही चर्चला जाऊन किती वर्ष विश्वास नाही म्हणून जगतोय? व्हाय वी डोंट प्रॅक्टिस व्हॉट गॉड हॅज सेड? हालेलुया. मी खूप त्या बारकाईने काही गोष्टीचा विचार करत असतो. बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये आता कितीतरी गोष्टी तुमच्याकडे होत्या त्या आज तुमच्याकडे नाही गेल्या. पण कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होत्या ज्या तुमच्याकडे आज नाहीये. तुम्हाला त्याचं काहीच गेलं नाही तर नाही. आम्ही मॅप प्लॅनिंग केलंय, बघू कधीतरी घेऊ, कधीतरी मिळेल. ते अशा भ्रमामध्ये जीवन जगायचं. एकदम असं एक अंदाज, आपल्याला स्वतःला खुश करा जीवन. मी एक गोष्ट मला माहिती, जे काही तुम्ही मिळवलं होतं, जे काही तुमचं काम असेल, तुमचा पैसा असेल, तुमचं घर असेल, जे काही हे फक्त देवाच्या कृपेने तुम्हाला मिळालं होतं. देवाच्या मिळवलं होतं. हे काल मी तयारी करत असताना जे माझ्या अंतःकरणाला देवाने घातलं की तुमच्यासमोर मांडलं आणि हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे, तुम्ही काय करायचं ते तुम्हाला देवाच्या कृपेने मिळालं. ते देवानं काढून नाही घेतलं, ते देवानं काढून, मला सगळं ते देवाने नाही काढून घेतलं, ते देवानं नाही काढून घेतलं. बोला हालेलुया. कोण काढून घेतलं? काढून कोण घेतलं? देव. कोण घेतो? सांगितलं नाही येशूने. कोण? चोर. कोण काढून घेतो? शैतान. तो कधी येतो? जेव्हा आम्ही अवज्ञा करतो, जेव्हा आम्ही बंडखोरपणे वागतो देवाच्या आज्ञेविरुद्ध, माणसाच्या नाही. मग त्याला ऍक्सेस मिळतो आपल्या जीवनामध्ये आणि तो काढून घेतो. परिस्थिती परत आमची बॅक टू फॅमिली, परत आम्ही तिथंच येतो जे पहिलं होतो. आज ती गेलेली गोष्ट परत मिळवायसाठी आता आम्ही कृपेवर अवलंबून नाही, आता आम्ही आमच्या मेहनतीवर अवलंबून. काहीतरी एक्स्ट्रा करायचं आणि गेलेलं परत मिळवायचं. मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्रा नाही, आज मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्रा नाही, डबल टिबल एक्स्ट्रा करा. गेलेली गोष्ट ही फक्त पवित्र आत्म्याच्याच द्वारे मागली आहे. हालेलुया. Work hard. Do whatever best you can do. Your problem can be solved only by the power of the Holy Ghost. तुमच्या जीवनातली परिस्थिती फक्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बदलते. हालेलुया. हालेलुया. कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या, कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये आजही बंधन आहे, अजूनही बंधन आहे. बऱ्याचशा लोकांची लग्न झाली पवित्र विधीप्रमाणे, काही लोकांची लग्न झाली नाही, ना मंदिरात लग्न झाली. आता माहिती आहे ज्यांनी कुणी कुठं लग्न केलं सगळ्यांना माहिती आहे. बट हाऊ मेनी हजबंड अँड वाईफ, किती पती पत्नीने उपास प्रार्थना करून ती बंधनं तोडण्यासाठी प्रार्थना केली. आम्ही लग्न झाले, चालले लग्न झाले, चालू आम्ही पुढे. तुम्हाला माहिती आहे का आपण त्या बंधनातून अजूनही बाहेर पडलेलो नाही. किती लोकांनी या गोष्टी केल्या. कुणीतरी आपल्या आई वडिलांना दुखवलं, कुणीतरी कुणाची तरी मनं दुखवली,
त्यांनी दिलेले शाप असतील, त्यांनी बोललेले नकारात्मक शब्द असतील, किती पती पत्नीने बसून त्याचा विचार केला की हा बंद माझ्या जीवनामध्ये फॉलो करतोय, परिस्थिती आपली बदलायला तयार नाही, काहीतरी आपल्या जीवनात अजून एक जोखड आहे, बंधन आहे, आपण त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. लग्न झालंय ना, पाहुण्याला तुम्ही लग्नाबरोबर एक पाहुणा तुम्ही ऑलरेडी घरात घेऊन आलाय, त्याला घालवलं नाही. हे कधी कळणार? हे तेव्हा कळणार जेव्हा तुम्ही आत्म्याच्या द्वारे चालणार, तेव्हा आत्मा शिकवणार, आत्मा दाखवणार, आत्मा नेतृत्व करणार. हालेलुया. बायबल आम्हाला शिकवतं येशूकडे हा पवित्र आत्मा होता. हा आत्मा जेव्हा येशूकडे होता तेव्हा तो लोकांना बंधनातून सोडवत होता. मग तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, तर माझ्याही जीवनात ती बंधनं तुटली पाहिजे ना, ती बंधनं तोडली पाहिजे. तुटत नाही आपोआप, नाही आपण तुटत ती, आम्ही बंधनं तोडली पाहिजे. ती ते जोखल आम्ही मोडले पाहिजे, त्याच्यासाठी पवित्र आत्मा दिलाय. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. अनुवादाचं पुस्तक होते आत्माचे 17-18 वचन वाचा लवकर लवकर. अनुवाद 8:17-18, 7-11 लवकर वाचा, वेळ कमी आहे. तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व माझ्या भाऊबंधाने मी मिळवले आहे असे तू मनात म्हणू नको. हॅलो, इकडे लक्ष द्या. आता हे सामर्थ्य, तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व भाऊबलाने ताकदीनं मी मिळवलं आहे असे तू मनात म्हणू नको. पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण कर, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देतात. कोण देतं सामर्थ्य धन प्राप्त करायला? हॅलो, कोण देतं धन प्राप्ती करायला सामर्थ्य? हॅलो, कोण देतं सामर्थ्य? किती लोकांचा पैसा स्वतःला पुरतो आश्चर्य. आम्हाला आमचा पैसा पगार पुरत नाही, कधी विचार केला का काय नाही पुरत? किती लोकांना माहिती हो, तोच देव आजही जिवंत, ज्याने 5 लाख नाशेला 5,000 लोकांना खायला घालून तृप्त केलं. पण ते सामर्थ्य येशू पुरतं मर्यादित होतं का? कुठं गेलं आमच्या जीवनात किती बरकत? का आमच्या जीवनामध्ये ते पैशाला बरकत नाही? बोलो हालेलुया, हालेलुया. अरे मी काय माहिती, ही बरकत मिळवायसाठी काय करतो, ही परिस्थिती बदलायसाठी मी काय करतो माहिती? आम्ही एक्स्ट्रा काहीतरी करतोय. आणि काय व्हायला लागलं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे तुमच्यातली जी ताकद आहे शरीरात, तुमच्याकडे हे 24 तास, दिवसाचे 24 तास. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार तुम्ही कमीत कमी 6 ते 8 तास झोपायला पाहिजे, बरोबर ना? 6 ते 8 तास झोपायला पाहिजे. पण त्या झोपल्यानंतर तुमच्या कामाचे 8 तास राहिले, किती? 16 तास गेले, ठीक आहे ना? 16 तासामध्ये 3 तास तुम्ही एक्स्ट्रा काम करा, किती राहिले? 19 झाले. 24 मधनं राहिले किती? 19 5. मग त्या 5 मध्ये तुमची वैयक्तिक कामं आणि त्या 5 मध्ये तुमची घरातली कामं हे होत नाही, मग वाद होतात, मग घरामध्ये गोंधळ होतो आणि मग पैसा येतोय, बरकत नाही प्राप्त होतो. बोला हालेलुया. आम्ही एवढे थकतो, मग आम्हाला प्रार्थना वेळ कधी मिळणार? कमीत कमी 1 तास तरी आपण बसावं. 24 तासाचा 1 तास तरी देवाला द्यावा. मग तो 1 तासही देत नाही. शरीर एवढं थकलंय, कुठं करणार 1 तास प्रार्थना? कसं भरणार आत्म्यानं? कसं भरणार सामर्थ्यानं? टाइमच नाहीये ना. एवढं शरीराला झिजवलंय. पण तुम्हाला एक सांगायचं, एवढं झिजवून जर हाताला काहीच नसेल लागत, तर का बरं आपण पवित्र आत्म्याच्या हातामध्ये ठेवून त्याला आपल्या हातामध्ये सोडून सर्व गोष्टीमध्ये त्याचे सहाय्य करते. हालेलुया. आता सांगितलं ना, त्याने आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक सांगितलं की तो तुम्हाला धन प्राप्ती करण्यासाठी काय करेल? सामर्थ्य देईल.
हालेलुया. हालेलुया. मग तुमच्या पैशाला बरकत राहील, तुमच्या खाण्याला बरकत राहील, वसवस नाही होणार, मेजा भोवती किरकिर नाही होणार, समाधानाने राहणार. हालेलुया. आणि म्हणून देवाचा आत्म्याच्या अधीन राहून जीवन आम्ही जगलं तर देव आम्हाला सामर्थ्य पुरवणार. मॅथ्यू चॅप्टर 7 वर्स 11. वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या हॅलो लक्ष द्या, तुम्ही वाईट असताना फादर डे, मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या आपल्या वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणे समजतं. तुम्हाला समजते हा. तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ हा. जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या काय देईल तो? बोलो, काय देईल? विशेष. आणि विशेष तोच देवाचा आत्मा आणि तोच देवाचा सामर्थ्य. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल आम्हाला सांगते की तो काय आहे? विशेष देणारा देव आहे. आमेन. बोलो हालेलुया. आणि म्हणून त्या पवित्र देवाच्या हातामध्ये आम्ही पडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्या देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही आपलं जीवन जगलं पाहिजे. यासाठी की परमेश्वराचे प्रत्येक उत्तम आशीर्वाद, परमेश्वराची किती लोकांना माहिती आहे बरकत परमेश्वरापासून आहे. How many people believe that prosperity is from the Lord? Hallelujah. किती लोकांना माहिती आहे समृद्धी देवापासून आहे? आजवर काय ना सर, आहे तर आहे, नाही तर नाही. किती लोकांना माहिती आहे त्या समृद्धीपासून तुम्ही दूर आहात. ती समृद्धी तुमच्याकडे असायला पाहिजे, ती आज तुमच्याकडे नाहीये. याला देव जबाबदार नाही, याला आम्ही जबाबदार आहोत. कारण जिथून येतंय तिकडे आम्ही बघायला नाही. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग काय होईल अशा जेव्हा आम्ही अशा प्रकारचं जीवन जगणार तेव्हा त्या गीताप्रमाणे कहते थे मुझे लोग काय कहते थे मुझे लोग कपटी और भागते थे मुझसे दूर. लोग तुमसे भागना दूर कर देंगे जिस दिन आप पवित्र आत्मा के सामर्थ्य जीना शुरू कर देंगे. लोग आपसे दूर नहीं भागेंगे, लोग आपके पीछे पीछे भागेंगे, क्योंकि आप अभी कपटी लोग नहीं, आप इजराइल है जो लोगों को आशीष दे रहे हैं. बोलो हालेलुया. चर्च, दिस इज अवर आयडेंटिटी. ही आमची देवामध्ये असलेली ओळख आहे, हे आमचं देवामध्ये स्थान आहे. बोलो हालेलुया. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू गॉड. खूप खूप मी त्या देवाला धन्यवाद देतो. खूप गेल्या महिन्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी इथं केल्या. बऱ्याचशा कॅमेरा, वायफाय, एक्झॉस्ट, बाहेर बघत झाड, जे करत गेलो. काय बरं संतोष त्याला माहिती, जिथं पैसे मागितले तिथे पैसे दिले. मी तुम्हाला आज सांगू आजही देवाच्या कृपेने खिशामध्ये अंगाव काटा येतं. आजही खिशामध्ये हा माहितीये का, मला एक गोष्ट आत्म्याच्या सामर्थ्याने गुड थिंग्स त्याला सोडू नका जाऊ. त्याला सोडून मेहनतीमध्ये वेळ घालू नका. त्याला सोडून बाकीच्या गोष्टी करू नका. तिथं तुमचं सोच. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं. मी हे जेव्हा मी विचार करत होता तेव्हा हे या वचन आठवलं की त्या लोकांकडे कधीच पूर्ण नव्हतं. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थिंग्स शुड मेक यू क्राय. तुम्हाला परिस्थिती रडवलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. देवाला सर्व काही शक्य आहे आणि त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे सर्व काही शक्य. वॉक बाय द स्पिरिट ऑफ गॉड. देवाच्या आत्म्याच्या द्वारे चाला. आमेन. बोलो हालेलुया. सेकंड कोरिंथियन्स चॅप्टर 13 वर्स
13-14 वेळ कमी आहे. बेबी विल सी नेक्स्ट वीक. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, सगळ्यांना कृपा माहिती आहे. हा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. बोला हालेलुया, बोला हालेलुया. आम्हा सगळ्यांना देवाची प्रीती माहिती, कृपा माहिती आहे. आता बोलायला होतं सगळे बोलतील कृपा कृपा, प्रीतीविषयी बोलायला होतं बोलतील. बरोबर होली स्पिरिट पवित्र आत्म्याविषयी काय काहीच नाही. पवित्र आत्म्याची सहभागिता. हालेलुया, बोलो हालेलुया. सहभागिता ही प्रार्थनेपेक्षा वेगळी अशी गोष्ट आहे. आमेन. काय आहे सहभागिता? पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजे काय? पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजे त्या पवित्र आत्म्याच्या बरोबर असलेली एकता. बोला हालेलुया. कम्युनियन, त्याच्याशी संवाद, पवित्र आत्म्याशी संवाद घडले. बोला हालेलुया. तुम्ही झोपता त्यावेळेस तो तिथंच आहे, तुम्ही उठल्यावर पण तो तिथंच आहे, तुम्ही कामावर जाताना पण तो तिथंच आहे, तुम्ही जेवत असताना तुमच्या शेजारी तो तिथं बसलेला आहे, तुम्ही 4 लोकात असता तेव्हा पण तो तुमच्याशी आहे. आणि कशासाठी माहिती का? कशासाठी माहिती का? हे वॉन्ट टू टेल यू समथिंग. तो तुम्हाला काहीतरी सुचवू इच्छितो. तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून तुम्हाला सुचवू. तुम्हाला रात्री उठून प्रार्थना करण्यासाठी तो तुमच्या शेजारी, तुम्ही उठण्याविषयी तो सकाळी शेजारी. ती सहभागिता तो कधीच सोडून जात नाही, तो कधीच सोडून जात नाही. तुम्हाला येशू मला तो कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. पण जितकं तो पवित्र आत्मा आपल्या जवळ आहे, हाऊ मच युटिलाइज, किती त्याचा उपयोग आपण करून घेतला. हालेलुया, बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मेक रिलेशनशिप विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याबरोबर एक संगत बनवा, एक रिलेशनशिप, एक नातं बनवा. त्याचा आवाज ऐकायचा प्रयत्न करा, त्या बोलत असताना समजायचा प्रयत्न करा, आत्मे ओळखायचा प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला एक सांगेन, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचे नेतृत्व झाले, तुमच्या पुढे कशाचा आणि कोणाचा टिकाव लागणार नाही. एक वाटेने येणारे 7 वाटेने पळतील, तुम्हाला पळायची गरज नाही. कारण पवित्र आत्मा सामर्थ्य आहे. आमेन. मला तू सांगू का, जेव्हा येशूला धरायला आले ना, जेव्हा ते येशूला कृपा करून धरायचे एका जागे बसून, जेव्हा येशूला धरायला आले, बायबल काय सांगतं? ते शोधत होते आणि तो म्हणाला मीच आहे. काय झालं? काय झालं? तो म्हणला मीच आहे. काय झालं? ते तिथंच पडले. तुम्हाला सांगू का, गोष्ट नाही ही गोष्ट पण नाही, ही कथा पण नाही, ही वास्तवता आहे. तोच पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. बोला हालेलुया. एक गरिबी तुमच्या घरापाशी येईल ना, ती गरिबी जेव्हा तुम्ही सामर्थ्याने भरलेलं जीवन जगाल ना, ती गरिबी तेवढ्या स्पीडने तुमच्यापासून दूर जाईल. बोला हालेलुया, बोला हालेलुया. भरपूर तुमच्या जीवनाचा पिछा करेल. हालेलुया. I always expect, मी नेहमी असा अपेक्षा करतो, बिलीव्हर्स, विश्वासणारे, ज्यांच्या काही आत्मा आहे, त्यांच्या जीवनामध्ये नो हा शब्द कधी असतो. माझ्याकडे वेळ नाही, हे नाही, ते नो हा शब्द तुम्हाला नसावा. कारण आमचा गॉड, देव हा निगेटिव्हचा देव नाही. इज द गॉड ऑफ पॉझिटिव्ह. तो नकारात्मकतेचा देव नाही, तो पूर्णतेचा देव आहे. बोला हालेलुया. मी तुम्हाला आज तुम्हाला मी काय म्हणतात त्याला, तुम्हाला मी उचकवत आहे, तुम्हाला मी ढवळत, तुम्ही गेल्यावर काहीतरी करावं. तुम्ही घरी जावं, आपल्या जीवनात तपासावं, मला काय मी जीवन जगत, आज एवढं ऐकलं, हे काय जगतोय मी. तुम्हाला तुमचा राग यावा, तुम्ही गुडघ्यावर जावं, तुम्ही उपास करावा, तुम्ही देवासमोर उघडं पडून राहावं. तोपर्यंत जोपर्यंत पवित्र आत्मा तुमची भेट देईल, जोपर्यंत तुमच्या प्रश्नाची उत्तरं करून देईल, जोपर्यंत कुठं अडलं हे तुम्हाला सांगत नाही, कशामुळं झालं हे तुम्हाला जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याचा पिछा करा. यासाठी मी तुम्हाला सांगतो, जात आली तुम्ही इथून जावा. आता चॉईस आहे तुमच्याकडे, जबरदस्ती माझी पण नाही, देवाची पण. ऐकलंय तुम्ही? इथून गेल्यानंतर तुम्ही काय करायचंय? वया ठेवा, बायबल ठेवा, झोपा, खावा, पिवा, फिरा, तुमच्या हातात, तुमच्या हातात. यू आर
free to do that. But at the same time, there is a challenge. या सगळ्याला फाटा देईल मी आज. पण तुम्ही वेळ जाऊन उद्या माझ्या जीवनात येईल का नाही माहित नाही. पण तुम्ही आता घरी गेलं तर मी सुधारले तर मी देवाच्या सानिध्यात मी शोधल. माझ्या पालकांना सांगितलं गरीबी देवापासून आहे. माझ्या जीवनामध्ये गरीबी काय. मी आज ऐकले दरिद्रता देवापासून नाही. माझ्या जीवनामध्ये काय कमतरता देवापासून नाही. मी आज ऐकले काय का माझ्या जीवनामध्ये नाकार, का माझ्या जीवनामध्ये तटपुंजपणा आहे, का माझ्या जीवनामध्ये ते सामर्थ्य नाही, का मी लोकांच्या जीवनात ते बंधनं तोडू शकत नाही, का मी लोकांना बरं करू शकत नाही. या सगळ्या का प्रश्न तुम्ही द्यायचं आणि स्वतःचं जीवन कापसायला सुरुवात करायची. मी काय आहे, मी कुठं आहे, काय करत आहे म्हणून, काय करत नाही म्हणून या गोष्टी माझ्या जीवनामध्ये शोधा. त्या गोष्टी जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी प्रामाणिकपणे सांगतात आणि जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील आणि तुम्ही म्हणा प्रभू या चुका मी केल्या, त्या गोष्टी मला झाल्या, पण प्रभू मला तुम्ही मदत कधी नाही देणार. तोच देवाचा ज्याने येशयाच्या मोठाला इंगळ लावून त्याची अशुद्धता दूर केली, तोच देवाचा त्याच्या सामर्थ्य देवाची क्षणामध्ये बोला हालेलुया, बोला हालेलुया. मी मला सांगतो एक आत्मा जातो, एक आत्मा जातो आणि तो काय करतो, रिकामं घर बघितल्यावर काय करतो, 7 नुसतं 7 नाही त्याचं 7 त्यापेक्षा अधिक बलवान, अधिक दुष्ट आत्मे घेऊन परत येतो. कुठे येतो, कुठे येतो, बोला त्याच घरात, बोला त्याच घरात. मी तुम्हाला एक प्रगतीकरण करतो. तुम्ही कदाचित सगळं काही गमावलेलं असेल, पण पवित्र आत्मा तिथं आहे. पण जेव्हा तुम्ही आता देवाकडे परत एकदा वळला आणि देवाच्या आत्म्यानं ती कोकलिकता त्या रिकाम्या जागी प्रार्थनेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, आराधनेच्या द्वारे, सामर्थ्याच्या द्वारे जेव्हा ते रिकामं जीवन तुम्ही भरायला लागाल, मी तुम्हाला सांगू का आता तुमच्याकडे पण 7 पटीनं पहिल्यापेक्षा चांगल्या आशीर्वाद मागायचे. बोला हालेलुया, बोला हालेलुया. मी तुम्हाला सांगू का आणखी एका गोष्टी, एक साध्या भाषेत सांगू का. तुम्ही घेतलेलं सोनं, तुम्ही घेतलेलं सोनं जे तुम्ही आज गमावलं, त्यावेळेस कदाचित मी खावतो 25,000 रुपये किंवा 30,000 रुपये तोळ्याने घेतलं असेल. आज तुम्हाला जेव्हा मिळेल ना, आज जेव्हा तुम्हाला परत एकदा देव तुम्ही देईल आणि शक्ती देईल ते परत मिळवायचं, त्याची किंमत आज सोन्याची किंमत काय, 1 लाख. देव पहिल्यापेक्षा दुपटीला माघारी मिळवून देईल, 7 पटीने परत. 7 हा दैवी आकडा आहे, 7 हा परिपूर्णतेचा आकडा आहे, 7 हा परमेश्वरापासून प्राप्त झालेला आकडा आहे. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो परमेश्वर परिस्थितीवर बोला हालेलुया, बोला हालेलुया. सोडा सगळे लोक, सोडा याला सगळ्यांना बाजूला, सगळे बाजूला करा. तुमचे दुश्मन, तुमच्या अभिषेकाचे दुश्मन, तुमच्या अभिषेकाचे दुश्मन तुमचे स्वतःचे लोक. लक्षात ठेवा, सैतान कोणालाच तुमच्या अभिषेकाला डिस्टर्ब करायला वापरणार नाही. तुमच्याच घरात त्यांना वापरणार, तुमच्या जवळच्या माणसाला वापरणार. अभिषेकाचं व्हॅल्यू तुम्हाला माहिती, सामर्थ्य तुम्हाला माहिती आहे. डोंट गेट डिस्टर्ब बिकॉज ऑफ एनीवन. कोणाच्या भावनेकडे लक्ष देऊ नका. आता पवित्र आत्म्याची भावना जा. बोला हालेलुया. मी एक गोष्ट सांगेन, आज कदाचित तुम्ही खूप देवाच्या जवळ जाताय म्हणून सगळे तुम्हाला तुटतील, तुटू द्या. मी म्हणेन तुटू द्या. पण जेव्हा तुम्ही त्या सावधानाचं जीवन जगाल, तेव्हा ते तुमच्यापाशी जेव्हा जोडतील ना, तेव्हा ते पहिल्यासारखं नाही जोडतील. ते तुमच्यामध्ये जे आहे त्याच्याने जोडतील, त्या आत्म्याने जोडतील. बोला हालेलुया. स्टार्ट डुइंग फॉर दॅट. मला हे म्हणायचंय, 14 का 13 तारखेला दुर्घटना झाली, विमान आपल्याला सगळ्यांना बघितलं, सगळ्यांना स्टेटसला तेच, फेसबुकला तेच, इंस्टाग्रामला तेच, अजून काय सगळ्याला तेच होतं. पण त्याच्यापैकी किती लोकांनी आपल्या जीवनाकडे त्या दिवसापासून गंभीरता बघितली आणि गुडघ्यावरून त्याच रात्रीपासून पश्चाताप करायला सुरुवात. ते भाऊ, मी आता ह्याला डिफर नाही करू शकत की ते पापी होते म्हणून मेले आणि मी चर्चला जातो, मी मारणार नाही, माझ्या बाबतीत असं काय होणार नाही आणि मी असं सुरक्षित राहील, असं आम्ही भ्रमामध्ये राहून नाही चालणार. मरण कोणाचीच वाट बघत नाही, मरण कोणाची पक्षपात करत नाही, मरण कोणाचीच वेग ठेवत नाही. मरण त्याच्या वेळेत प्रत्येकाला एक दिवशी येऊन करायचं. मग किती लोकांनी त्या रात्री गुडघे टेकल्याने म्हटले, प्रभू मला माहित नाही माझा काळ कधी,
आणि मला माहित नाही माझी परिस्थिती काय असेल, पण तुम्ही पश्चाताप करा. त्यांना नाही मिळाली संधी प्रभू, त्यांना नाही मिळाली शेवटची संधी कुणाला, पण ते मेलेत, मला संधी, त्यांचं मरण मला एक संधी दाखव. किती लोक त्यासाठी पश्चाताप केले, किती लोक त्या दिवसापासून सिरियस न घेतले. याच देशात घडलेली गोष्ट माहित नाही नेक्स्ट माझ्या मागं काय घडणार, माझ्या पुढे काय घडणार. हाऊ मच आय एम सिरियस. किती त्या गोष्टीविषयी मी गंभीरता घेतली, किती त्या गोष्टीविषयी घाबरलो आणि खरोखर आपल्या घाबरायचं मारणार नाही, आपल्या जीवनाची तयारी केली, स्वतःला तपासायला सुरुवात केली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी एक गोष्ट नेहमी ही गोष्ट मला या दिवसामध्ये देवाने सांगितली, शिकवली. परिस्थिती ना परिस्थिती, जी पण तुमच्या जीवनाची परिस्थिती, ते परिस्थिती तुम्हाला देवाचं आमंत्रण आहे देवाकडे वळण्यासाठी. युअर सिच्युएशन इज इन्व्हिटेशन फ्रॉम गॉड. तुमची परिस्थिती तुम्हाला देवाकडे येण्याचं आमंत्रण देते. पळू नका लांब, पळू नका लांब. परिस्थिती कधी कधी परमेश्वर, जसं गरुड आहे ना, गरुड त्या घरट तोडतो, याच्यासाठी नाही की त्या पिल्लांवर तिला द्वेष आहे, याच्यासाठी की त्या पिल्लांवर तिचं खरं प्रेम आहे. त्याची इच्छा आहे पिल्लांनी घराट्यामध्ये आयुष्य काढू नये, मग तो घरट तोडतो आणि त्याला उडायला शिकवतो. परमेश्वर कधी कधी आमच्या जीवनामध्ये अशा कम्फर्टेबल लाईफ मध्ये आम्ही असतो, असं बिंदास असतो, परमेश्वर तेच तोडतो आणि तुम्हाला त्याच्यावर डिपेंड राहायला शिकवतो. बोला हालेलुया. सगळं चांगलं चाललंय, परिस्थिती बदलायला लागली, परिस्थिती बिघडायला लागली, एका मागे एक परिस्थिती, एका मागे एक परिस्थिती. येस, ती परिस्थितीला बघू नका, त्या परिस्थितीच्या मागं कोणाचा आवाज आहे त्याच्याकडे. तो हात पसरून उभा आहे आणि म्हणतो, मी तुला खाली पडू देणार नाही, मी तुला उचलून देणार माझ्याकडे. बोला हालेलुया. Only God can solve the problem. Amen. बोलो हालेलुया, हालेलुया. God will change the situation. देव परिस्थिती बदलणार, देव सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या जीवनामध्ये काम करणार. तो सामर्थ्यपूर्ण आमचं महत्व स्तोत्र करता म्हणतो, परमेश्वर माझं महत्व वाढवणार. तुमच्या कामाच्या ठिकाणी देव तुमचं महत्व वाढवणार, तुमचं महत्व वाढणार. तुमच्यामध्ये असल्या पवित्र आत्मेच्या, तो तुमची महत्व आहे. दॅट इज युअर आयडेंटिटी, दॅट इज युअर क्वालिफिकेशन. पवित्र आत्मे तुमची क्वालिफिकेशन आहे. तो पवित्र आत्म्याच्या जेव्हा तुम्ही भरलेलं जीवन, दॅट विल क्वालिफाय यू टू सिट ऑन द थ्रोन. जेव्हा तुम्ही आत्म्यानं भरलेले जीवन जगाल, तुम्ही कालपर्यंत हेल्पर असतात, पण आत्म्यानं भरल्यानंतर तुम्ही हेल्पर नाही बनत, तुम्ही सिंहासनावर जाऊन बसता. ही क्वालिफिकेशन आहे. हालेलुया. लोक तुमचा आदर करतील, लोक तुमचा अपमान करायला 10 वेळा विचार करतील. तुमचा अपमान करायला लोक 10 वेळा विचार करतील, जेव्हा तुम्ही देवाच्या आत्म्याचा सन्मान करणार. हालेलुया. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आत्म्याला प्राधान्य दिलेले जीवन जगावं, आत्म्याच्या अधीन जीवन जगावं. आमेन. हालेलुया. बी फिल्ड, आत्म्याने भरा, आत्म्याने भरलेलं जीवन जगा, आत्म्यावर अवलंबून राहिलेलं जीवन जगा. सी व्हॉट गॉड विल डू ड्रॅमॅटिकली. अद्भुतरित्या परिस्थिती देव बदलत. बरं हालेलुया. तुमच्या कुवतीकडे बघू नका, परत सांगतो, तुमच्या कुवतीकडे बघू नका. पवित्र आत्मा तुमची कुवत बघून नाही आला. पवित्र आत्मा तुम्ही आहे त्या अवस्थेमध्ये आला आणि तोच पवित्र आत्मा त्या अवस्थेला बदलण्यासाठी झालेला आहे. बोला हालेलुया, हालेलुया. He will change the situation. He will change everything, every area of your life. तुम्ही फक्त आत्मिकरित्या पुढे काय जाणार, तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये पुढे असणार, सर्व गोष्टीमध्ये तुम्ही पुढे असणार, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पुढे असणार. लीव आतापर्यंत खूप जगला, आतापर्यंत खूप मेहनत केली, खूप पळाला, खूप कष्ट केले, खूप त्रास करून घेतला, खूप त्रास करून घेतला. थांबा, नका त्रास करून घेऊ. आता त्रास करून घ्यावा देवाची इच्छा नाही. तुम्ही स्वतःला भोसकून घ्यावं देवाची इच्छा नाही. तुम्ही दीर्घ आयुष्य जगावं ही देवाची इच्छा आहे. तुम्ही मधीच मरावं ही देवाची इच्छा नाही. बोला हालेलुया, हालेलुया. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि मी पुढच्या गोष्टी बघेन. एक व्यक्ती असाच लाईव्ह गोष्ट आहे, वर्षापूर्वीची गोष्ट. मी काय या गोष्टी सांगतोय, सगळ्यांना ज्या प्रार्थना, वचन, देवाच्या गोष्टी भरून हे सोडून जे स्वतः खूप मेहनत करत आपलं घरचं घर त्यांना सांगतो. तो व्यक्ती असाच
एका जागी होते आणि कॉन्फरन्स चालू होतं आणि त्या कॉन्फरन्समध्ये त्याला काही गोष्टी बघायच्या होत्या लक्षात नाही का. आणि त्या काही गोष्टीचं त्याला खूप टेन्शन होतं, विश्वासाविषयी सांगतो, काही गोष्टीचं खूप टेन्शन होतं त्याला. आणि त्या टेन्शन मध्ये तो त्याला प्रार्थनेची संधी मिळाली. त्याने प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर त्याला जेवढी ताकद वापरतो, जेवढी त्याच्या आतमध्ये होतं तेवढ्या ताकदीने तो प्रार्थना करायचा. किती 10-15 मिनिट. परिणाम काय झाला माहिती आहे, अचानक त्या गोष्टीवर त्याचा जो शुगर लेवल आहे पूर्ण डाऊन झाला. पूर्ण शुगर लेवल डाऊन झाली. He got a severe attack on the spot. जागेवर एक अटॅक आला. त्रास करून घेऊ नका त्रास करून घेऊ असं म्हणू नका. साधं सोपं जीवन आहे. गुडघ्यावर जा, दरवाजे बंद करा, प्रार्थना करा, वचन वाचा, मानन करा, नका त्रास करून घेऊ. कधीतरी असा खाला होण्याच्या ऐवजी पवित्र आत्म्याची भेट होते. पवित्र आत्म्याची भेट होते. लेट हिम डू व्हॉट ही वॉन्ट टू डू. हालेलुया. का उगाच एक्स्ट्रा काहीतरी करून काहीतरी व्हावं म्हणून डॉक्टरने सांगावं तुम्हाला. कशाला माझे रिपोर्ट ऐकायचे. लिमिट. झोपायच्या टायमाला झोपा, खायच्या टायमाला खावा. तर त्या झोपेची वेळ, त्या खाण्याची वेळ कापून काहीतरी इच्छा करायचा प्रयत्न करू. तुमच्या ताकदीने तुम्हाला समृद्धी मिळणार नाही. तर मी ऐकलं सामर्थ्य देव पुरवणार, धन मिळवायचं देव पुरवणार. डिपेंड ऑन गॉड. सगळं वेळ फेल जाईल, प्रभू फेल जाणार नाही आणि त्याचं वचनही फेल जाणार नाही. Amen. Hallelujah. We are ready and we are really take this challenge and do something for your life. तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये बदलावं, काहीतरी व्हावं माझ्या जीवनात. आणि माझ्या जीवनातून हे जर आज तुम्ही निर्णय घेता, पुढच्या महिन्याची वाट बघू नका. उद्याची उपास प्रार्थना उद्यापासून त्याची वाट बघू नका. आज दुपारी आपल्या पोटाला काहीतरी दिली तरी चालेल. आजच दुपारपासून आपल्या जीवनाला प्रभू शब्दामध्ये सोडतो आणि मला प्रभू मला काहीतरी वाईट माझ्या जीवनामध्ये खूप गोष्टी आहेत त्याचे तू बाहेर काढ. हालेलुया. कमाला स्टँड होणार की आपण आपल्या जागी. Thank you, Jesus. Oh Lord, we give all the glory. Lord, we give all the praise. We bless your holy name, Lord. Everyone just thank God. आपले हात उंच करा. Leave your books, leave your Bible, stand on your feet. Holy Spirit is here. पवित्र आत्मा इथं आहे. Honor him. First honor him. त्याचा आदर करा.